कढीपत्ता, सरकार झाला बेपत्ता। अरे 1 रुपयाचा कढीपत्ता, सरकार झाला बेपत्ता। रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या रायगड जिल्हा परिषदेजवळ राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले। नियमित शासन सेवेत समायोजन करा, तसेच बदली धोरण, वेतनवाढ, आरोग्य आणि अपघात विमा या महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे। रायगडात देखील या आंदोलनाने सर्वांचं लक्ष वेधलंय। एकच नारा कायम करा, 1 रुपयाचा कढीपत्ता, सरकार झाले बेपत्ता अशी घोषणाबाजी देत राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी न्यायासाठी एल्गार पुकारलाय। सरकारने जलदगतीने आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। जोपर्यंत मागण्यांच्या अनुषंगाने समाधानकारक तोडगा निघत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देण्यात आलाय। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली। शुभम सुसरे, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मी गेल्या 2 वर्षापासून कार्यरत आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या म्हणजेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जे CHO काम करत आहेत, सर्व खेड्यापाड्यात करत असतील किंवा कुठं करत असतील, अत्यंत तंट्यापुद्या मानधनावर ते सर्व काम करत आहेत। त्याचबरोबर जे केंद्र सरकारच्या सूचना आहेत, 6 वर्षानंतर CHOंना परमनंट करण्यात यावं आणि उपकेंद्रस्तरीय एक परमनंट CHO असं पद निर्मिती करण्यात यावं, ही एक प्रामुख्याने मागणी आहे। त्याचबरोबर आमची जी इन्क्रिमेंट होती मानधनवाढ, त्यात आउटस्टँडिंग, गुड, एक्सलंट असं देण्याऐवजी सरसकट सगळ्यांना एक 8% वार्षिक मानधनवाढ आणि जे महागाई भत्ता खर्च वाढला आहे त्या अनुषंगाने एक 10% मानधनवाढ देण्यात यावी, ही एक आमची मागणी आहे। त्याचबरोबर आमचे जे समुदाय आरोग्य अधिकारी काम करत आहेत ते अत्यंत दुर्मिळ भागात जाऊन सेवा पुरवण्याचं काम करत आहेत आणि त्याचबरोबर OPD सेवा असेल, त्याबरोबर घरोघरी फिरती असेल, त्या देण्याचं सुद्धा काम करत आहेत। तर माझं सरकारला एकच विनंती राहील की तुम्ही लवकरात लवकर जे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे सर्व कर्मचारी काम करत आहेत त्यांना तो परमनंट कराच। त्याचबरोबर 10 वर्ष पण खूप होत आहे का, कारण त्यांचं आता बऱ्याचशा लोकांचं आपण बघतोय का वय संपत चाललं आहे, 55-60, ते लोकंसुद्धा अजून मानधन त्यांचं कमी तर आहेच, पण त्यांना नोकरीची शाश्वती नाही। कोणतीही PF योजना किंवा अपघाती मृत्यू झाला किंवा काय असेल, त्यांना ते कोणत्याही प्रकारचं त्यांना प्रोटेक्शन शासनाकडून नाही, ते तरी कमीत कमी शासनाने देण्यात यावं। आणि त्याचबरोबर जे CHO आहेत त्यांचं मागच्या वर्षी एक पत्र निघालं आहे की 35,500 असं वेतनवाढ होतं, पण तेही अजून झालेलं नाही आहे। 35,000 न करता किंवा 5,000 इन्सेंटिव्ह न ठेवता संपूर्ण मानधन हे सरसकट 40,000 देण्यात यावं, हे मी शासनाला विनंती करतो। कारण असं दिलं तर फायनान्शियल काहीतरी डेव्हलपमेंट CHOची होईल, कारण 25,000 कोणत्या CHOचं काय बघत नाही। माझं नाव दक्षता योगेश चोगले, मी ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे NRHM अंतर्गत कंत्राटी स्वरूपामध्ये काम करत आहे। गेली 15 ते 20 वर्ष माझ्यासोबतचे सहकारी कर्मचारी हे काम करत आहेत कंत्राटी स्वरूपामध्ये आणि सध्या आम्ही जो 19 ऑगस्टपासून जो बेमुदत काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे, त्याची प्रमुख मागणी अशी आहे की सरकारने जो गेल्या वर्षी 14 मार्च 2024 रोजी जो GR पारित केलेला आहे की कंत्राटी कर्मचारी जे आहेत ज्यांची 10 वर्ष आणि 10 वर्षापेक्षा जास्त काळ सेवा झालेली आहे त्यांना शासन सेवेमध्ये समायोजन करण्यासंदर्भात त्यांनी GR काढलेला आहे, परंतु अजून देखील त्याची अंमलबजावणी केलेली नाही आहे। तर त्या GRनुसार आम्हा सर्वांचं समायोजन व्हावं आणि जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत त्यांनी समान काम समान वेतन लागू करावं, ही एकच आमची प्रमुख मागणी आहे। आपली महाराष्ट्र सरकारकडे आमची सगळ्या कंत्राटी म्हणजे करार तत्वावरील कर्मचाऱ्यांची मागणी आहे की आम्हाला सर्वांना ज्यांना 10 वर्ष पूर्ण झाली त्यांना सेवेत समाविष्ट करून घ्यावे आणि याबाबत GR गव्हर्नमेंटने 14 मार्च 2024ला डिक्लेअरसुद्धा केलेलं आहे, परंतु त्याच्यात अंमलबजावणी झालेली नाही। म्हणून आम्ही सर्व कर्मचारी बेमुदत संप हा आम्ही पुकारलेला आहे आणि सरकारला आम्ही विनंती करतोय की आम्हाला लवकरात लवकर सेवेत समाविष्ट करून घ्या आणि आम्हाला रुग्णांची सेवा देण्याचा पुन्हा लाभ मिळू द्या, अशी आमची गव्हर्नमेंटकडे विनंती आहे। तर आम्हाला गव्हर्नमेंटने काहीतरी आम्हाला लाभ द्यावा अशी आमची गव्हर्नमेंटकडे विनंती आहे। काही केडरना गव्हर्नमेंटने ऑर्डर दिल्या पण आणि पुढले आमचे केडर झालेले आहेत 10 वर्षावरील केडरना त्यांनी त्यांच्या नियमात ऑर्डर द्यावी आणि 10 वर्षाखालची जी लोक आहेत त्यांनासुद्धा त्यांनी समान काम समान वेतन आणि त्यांच्या इतर ज्या काही मागण्या आहेत गरजेच्या त्या पूर्ण कराव्यात अशी आमची सर्वांची इच्छा आहे। माझं नाव कृपाली मयुरेश पाटील आहे। मी धोकोड्या अंतर्गत उपकेंद्र गुंजीस येथे आरोग्य सेविका कंत्राटी पद्धतीने काम करत आहे। गेल्या 15-16 वर्ष आम्ही हे कंत्राटी पद्धतीने काम करत आहे। सरकार आमच्या कोणत्याही
म्हणजे कोणताही धोरणात्मक निर्णय घेत नाही आणि 14 मार्च 2024 रोजी जो शासनाचा निर्णय झालेला आहे, GR निघालेला आहे, त्या GRची अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केलेली नाही आहे सरकारने. कोरोनासारख्या महामारीत पण आम्ही एवढा स्वतःचं जीवाचं बलिदान देऊन पण त्यांचं आमच्याकडे लक्ष नाही आहे. आमची एकच मागणी आहे की जो सरकारने जो GR काढलेला आहे त्याचा त्यांनी विचार करून आम्हाला म्हणजे आमच्या शासन सेवेत कायमस्वरूपी करावं ही मागणी आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.